अग्रवारचा छोटा छोटा कोलीम. तर चला पुढे व्हिडिओ बघा. फर्स्ट टाइम मी उतरलोय. नाना बा काकू कशी मेहनत करते व्हायला आणि तू घरात बसला काय ना तू. हॅलो फ्रेंड्स, मी सनी पाटील. बघा आज मी कुठे आहे, आग्रावर आहे आणि आपण आलोय कोलीम पकडायला. कोलीम पकडायला आलोय आपण आग्रावर. तुम्ही बघू शकता माझ्या मागे इकडे बघा सर्व आगर आहे. इथे बघा आगर जागा. या पाण्यामध्ये आपल्याला कोलीम पकडायचं आहे आणि माझ्या बरोबर कोण आहे माहिती तुम्हाला? मी नाही बोलत, तुम्हीच बघा. तुम्ही बघितलं आता माझ्याबरोबर कोण आहे ते तुम्हाला माहितीच पडलं असेल. तर आपल्याबरोबर संतोष आहे. संतोष, तुम्ही कधीपासून हे कोलीम पकडायला येता इकडे? कधी? मला 10-25 वर्ष, 25-30 वर्ष झाली मी इथे पकडतो कोलीम. 25. असं मीठखाडी येतो, मीठखाडीत आपण पकडतो मच्छी पकडून कोलीम पूर्ण धुवून झालं तर तो घेऊन जायचं लागतं आणि बाजाराला कुठल्याही विकायचं लागतं. माऊला बोला, कुठे गव्हाणपाडा, वाशी, चंबूर, कुर्ला यासाठी विकायला जायला लागतात. तर मित्रांनो तुम्ही बघा, ह्यांनी जी गावाची नावं सांगितली, जर तिकडची जवळपास असेल तर ह्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला हे कोलीम देतील. मी नंबर बघा खालती बघा, डिस्प्लेवर नंबर आला बघा ह्यांचा, संतोष कोळी यांचा नंबर फ्लॅश होतोय. त्याच्यावर तुम्ही कॉल करा तर तुम्हाला हे कोलीम तुमच्या घरापर्यंत पोहोचवून देतील. तर मित्रांनो आता आपण निघालो आहेत बघा गावाचं मंदिर आमच्या. आता आम्ही दोघं निघालो आहेत. तर चला हेलकट जय मल्ला. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे. तुम्ही बघा स्पॉट खूप मस्त आहे. तर आपण चाललो आहे चालत बघा. दोघं चाललो आहेत. आता आपण चाललो आहेत कोलीम पकडायला. तर शेवटपर्यंत ब्लॉग मिस नका करू. थँक्यू. मित्रांनो कसा पूल बनवला आहे बघा. कसा पूल बनवला आपण चाललो आहे. वा हे बघा ना कसा पूल आहे. तर त्याला संतोष पण चाललाय पुढे. मित्रांनो इथे मावरा किती बघा. संतोष चाललाय घेऊन. आपल्याला कमीत कमी आपल्याला किती मीटर चालायला लागेल? 1 किलो. हे बघा मावर डवलते बघा. कसं काय बोलतं त्याला? वर्ष सगळ्या वर्ष आहेत. हे डवलते आहेत ना, हे सगळ्या वर्ष आहेत. चला आता आपण आपल्या मंदिरकडे जाऊया. हे बघा मित्रांनो संतोष चालतोय आणि सगळं पाणी भरलेलं दिसतं तुम्हाला. ॲक्च्युली पहिला एवढं पाणी नव्हतं कारण मोठं पाणी उतरलं आहे ना हे, म्हणून मोठं पाणी झाल्यामुळे याच्या घेतमध्ये पाणी चढलं आहे. ते याच्यामध्ये आपल्याला कोलीम पकडायचं आहे. आता पुढे बघितलं मी सरळ आपली लोक आहेत तिकडे कोलीम धुत आहेत तर त्यांचं आपण घेऊया आपण व्हिडिओ. चला बघा मित्रांनो कोलीम पकडल्यावर ना असं धुवायला लागते बघा. मस्त पैकी सूर्य असं धुवायला लागते. कसं दिसेल बघा. ओके जोरानी बोल. हाँ तुझं यार दाखव तुम्ही बी जात काढते. हां तो काय व्हिडिओ काढायचा कोण आहे? बघा मित्रांनो बघा असं करावं लागते, साफ करायला लागते. आहे कौशी येत असतो आहे कोलवाला. हा पक्की वर्ष झाली. पक्की वर्ष झाली. किती वर्ष झाली? कवडी झाली. आता सांग तरी पण. आताच आता या गेले वर्ष या वर्षीच येते. आता 2-3 महिने झाले चालू आहे. आता 2-3 महिने झाले चालू. 4 महिने झाले. 4 महिने झालं. 4. हा ओके. तर चला आता पुढे बघू. हा तिची तर मेन घेऊ. हे बघा मित्रांनो हा कोलीम आहे. आई सकाळपासून आलेली आहे. 5 वाजता आली. 5 वाजता. किती वाजता आली आहे? 5 वाजता. 5 वाजता आली. 5 वाजता बसून बघा कोलीम साफ होताना दिसते. 2-3 महिने ना होत आहे. 2-3 आता बनवत. किती वर्षापासून येत असतो? आम्ही पक्की वर्ष जाईल पण आता चालू जाईल तर 2 महिने जाईल समजा. तिला 3-4 महिने जाईल. आईस. हा आणि मग आता काय काय करतोस तू? आता कोलीम धवीत आहे जुलीला.
यो साप कोलिम आहे. हा यो साप यो कोलिम आवरा धुवाचा आहे अजून. हे बघ हे बघ आवरा धुवाचा आहे. तवर नाही गेलास त्यांची ते सगळेच्यावर घेऊन शायलू ऐसे काय मी मुलाखत घेताय. हा तर बघा मित्रांनो आपली गावातले आया नाना बा काकू कशी मेहनत करते वेळेला आणि तू घरात बसला शा. काय नाना तू तर चल घरून बसलाय शेवटपर्यंत बघा मित्रांनो. ब्लॉग मिस नका करू. आपले गावातले बघा कसे बघा लेडीज कसे काम करतात बघा. सकाळी 5 वाजल्यापासून आलेत ती लोक. 5 वाजल्यापासून बाबा आईलीत काय करायचं. विचार करा मित्रांनो सकाळी 5 वाजल्यापासून आलेत ते. तर चला आता आपण पकडतात कसे. संतोष पुढे गेलाय तर बघूया चला. ते एक आई पण झोलते कोलिम ती बघा. हे बघा मित्रांनो कसे झोलतात बघा कोलिम. कोलिम गोटो गोटोला असते बघा दिसते. वाव चाललंय त्याला बघितलं. थँक्यू. बघा मित्रांनो संजू झोलतोय बघा कोलिम. बघा कसा झोलतोय. मग नंतर बोलशाल दाखवलं नाही तुम्हाला बरोबर. बघा कसं झोलतोय संतोष कसा झोलतोय कोलिम बघा. हे बघा दिसलं तुम्हाला जमलेलं कोलिम. वाव वरती घे दाखव पदराव. हे बघा दिसते कसं उडतो. हा बोलतात कोलिम. काय बोलतात का जो आग्रातला कोलिम. आग्रातला कोलिम. तर चला आपण परत बघूया. हा कोलिम काय गोटोलाच असतो काय. हा गोटनीच असतो कोलिम. हा पकडायचं लागतं त्या यातून कचऱ्या बिचऱ्यातून. कचरा कारत जायचं लागतं हाताने. बघा कसं करायचं आहे ते बघून घ्या. शिकून घ्या आमच्याकडून येऊन. चला मित्रांनो आता आपण कॅमेराना पाण्याच्या आतमध्ये घालून बघूया आणि आपण कोलिम बघूया कसा पोहतो तो. चला मजा. तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता हा छोटा कोलिम दोघा दिसते पोहताना. छोटा तो कोलिम आहे. आपण ट्राय केलंय पाण्याच्या आतमध्ये जाऊन. तो बघा मस्त नजारा पण मस्त आहे बघा. जो छोटा कोलिम दिसते तुम्हाला पोहताना तो बघा. हा दिसतोय हा मस्त. मला तर खूप आवडलं हे सीन. हा बघा कोलिम छोटा कोलिम. बघा मित्रांनो गोट चापत यायला लागते. चापत नाही चापतचं वेगळं आहे. हा झोलत यायला लागते बघा मित्रांनो गोट. आता बघूया कसं किती जमलं आहे बघा. लगेच किती जमतो बघा. वाव कचरा काय अजून तुझं बघा मस्त. बघा मस्त बघा किती कोलिम आला कोलिम. आपण अंडर ड्रायव्हिंग पण केली. पाण्यातला पण बघितला हाच तो कोलिम. चला आता पुढे बघूया. पोटात टाकतो. हा बघू किती जमलाय. बघा एवढंच आहे मी टाकते मी. तर तू मस्त तवर लागला. हा सन्नी कोली पहिल्यांदा बघा झोलतोय. पण सन्नी पाटील बघा मित्रांनो असं झोलायला लागते पाण्यामध्ये उतरून. बघूया फर्स्ट टाइम मी उतरलोय तर बघूया कसं करतोय. मी अजूनपर्यंत असं कधी आलो नाही इथे. बघू उचलून दाखव त्यांना. बघा हे बघा भरपूर पकडला यार मी तरी पण. हे बघा मित्रांनो हा कोलिम आहे बघा. हा कोलिम उजेडात घेतो. हा बघा हे माझ्यावर दाखव. हा मित्रांनो हा कोलिम खारा कोलिम असं पकडायला लागते. आता आपण बघू
संजू धुवणार आहे, कसं धुतात ते पण बघू. मला धुता नाही येत, मी मला फक्त पकडायला आलं बस. तर चला ताप बटर एकदा परत ओके मॅडम. तापून सोड. बघा मित्रांनो, संतोष आता कोलिम धुतोय. बघा कसा आहे, बघा कसा हलवायला लागते. बघा कचरा काढायला कचरा काढायची आयडिया आहे ती. बघा जसं आपलं समुद्रातला धुतो तसा. समुद्रातलं कसं धुतो आपण कोलिम, कसं आहे ते. त्याच्यामध्ये कोलंबी बिलबी काय ना काय निघेल बघा. आता हे बघा कोलंबी उडते बघा ना. तर बघूया आता इथं कोलिम धुवायची स्टाईल. बघा कोलंबी कसं, झिली कोलंबी, जिवंत जिवंत कोलंबी आहे बघा. जिवंत जिवंत कोलंबी आहे बघा. मस्त. पुन्हा हां हां काम ठेवलं पाहिजे. ठेव काढ. तेच आपटायचं लागेल तुला. बाबा बाबा नको साऊंड. सोड सोड सोड. चल बघा कोलंबी सोडतो बघा आम्ही. बघा हातांशी सोड, हाताशी सोड, हाताशी सोड. यो बा हे बघा कोलंबी. हे बघा झिल्ली जिवंत जिवंत कोलंबी. हे बघा जिवंत जिवंत कोलंबी. आपण सोडूया पाण्यात. सोडा. सोडली कोलंबी गेली. संजू कोलिम शोधवतोय बघा. मित्रांनो हा टेस्टी असता कोलिम. साईडला पूर्ण घ्यायचं असं. एक साईडला माती बिती सर्व त्यात येणार. एका साईडला कसं करून घ्यायचा. करून घेतला मग त्याला हलवू दुसऱ्या यात टाकायचा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे कसं कोलिम जमलेलं आहे. तर इकडचं कोलिम साफ कोलिम तो याच्यामध्ये पार्सल करणार बघा. ते करतोय बघा. इकडचं कोलिम या साईडनं असं जीव घाण असेल ती त्याच्यातच राहील. ते बघा जी घाण असेल ते याच्यातच राहील. हाल बाहेर जाईल काढून. त्यात नाही राहणार, बाहेर काढून जाईल टाकी. उचलत जाईल थोडं 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 काढणं. असं करावं लागते. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये पुरं पहिला पकडलेला कोलिम आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये तो साफ कोलिम जमा करतायत. धुतो हां साफ धुवून साफ करतो बघा. कचरा बिचरा सगळं बाहेर फेकतो जे भेटतं आहे ते. तर आता आपण साफ कोलिम धुतल्यानंतर बघूया कसं आहे बघा. हे बघा सगळं कोलिम भरतं आहे बघा. आपण ढकलतो आहे बघा. घाण येते, मासे येतात, बारीक बारीक मासे येतात. ते पण काढावं लागते. मला असा कोलिम नाही भेटत आम्ही देऊ शकत खायला. सर्व क्लिअर साफ करायला लागते. भरपूर व्यवस्थित बघायला लागते. मला घरी धुवायला तरच नाही. ओ माय गॉड. सगळं कोलिम वाव. तर मित्रांनो आपला जवळा धुवून झालेला आहे कोलिम. तर बघा कोलिम धुतल्यानंतर काय झालं इकडे तिकडे ना साफ कोलिम आहे आणि इथे काहीतरी आहे बघूया. दाखव. हे बघा किती घाण निघली आहे बघा. चिक्कल अक्का निघला आहे बघा. बघितलं अजून वरती बघ. हे बघा पूर्ण चिक्कल कोलंबी बिलंबी सगळं आहे बघा. तर असं हे करावं लागतं. आता किती गोळा जमला आहे ना आपल्याला ते पण बघायचं आहे. तर जर आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो ते पण बघायचं जवळ. जर आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. फुटत आहे ते काढायचं. असा कोलिम दुबलेला धुवून झालेला असतो तो. धुवून झालेला काढायचा. नीट पूर्ण साफ करायचा. उंदीर नाही तर मामा आमचा पोखरेल खोला.
हा कोलिम. बघा मित्रांनो आपल्याला एवढं सापडलाय कोलिम. दाखव आपल्याला किती. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट एक आहे, आपलं दादाचं संत दादाचं ना होडी पण आहे. तर होडीमध्ये डोलीचा धंदा का ना तुमचा, तर काय काय धंदा आहे ते आपल्या पोरांना सांगा. जवला पकडतो, सुकवतात ते, मच्छी पकडतो, निवट्या पकडतो, खेकडे पकडतो, सुरमई, वाकटी, सरगे बिरगे, बोंबील सर्व पकडतो मी. काळे मासे पण सुद्धा इकडे काले पकडतात. मासे पण मिठखाडीतले पकडतो, चिंबोऱ्या पकडतो, तर मित्रांनो तुम्ही बघा सगळं काय गाला करतात. कोलिम पण पकडतो, तुम्ही सर्व हा. पकडतो, असं काय नाही. ऑलराऊंड वेट आहे. हा ऑलराऊंडर आहे हे. आणि आपल्याला आता ना आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण खेकडे पकडायला जाणार आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. चला बाय बाय. आम्ही इथेच व्हिडिओ आपला बंद करतो. बाय बाय.